नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी टॉप 9 या बातमीपत्रात सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. सोयरे शब्दावर जरांगे अडले, आजची चर्चा निष्फळ. सगळी सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही. जरांगे आपल्या मागणीवर ठाम. पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. सापडून त्याचा सगळा परिवार, दुसरे संबंधित नातेवाईकाला, तिसरे रक्ताचे सगळे सोयऱ्याला, तिसरे चौथे मागेल त्या मराठा. त्याचा कपडा शब्द घेतलेला आहे तुम्ही नोंद त्या नोंदीच्या म्हटल्यावर मी माघार घेतो. ही शब्द ठरलाय की नाही मागेल त्या मराठ्याला तुम्ही देऊन घेतला का नाही एवढं सांगा. सोयरे रक्ताच्या नात्यांमध्ये येत नाही, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी. नियमामध्ये बसत नाही. गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न. काका मुलगा यांना आरक्षण मिळेल, महाजनांची भूमिका. सोयरे संबंध, सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे. जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय, सोयरे म्हणजे आपले व्यायदोही, हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे, परंतु तो नियमामध्ये कुठे बसत. तुम्ही सरसकट म्हणाला होता, त्यामुळे आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी. वडिलाच्या जातीनुसारच मुलाला आरक्षण मिळणार. शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्या रक्ताचे नाते त्यांना संबंधित असलेले बाबा, बरोबर आहे. आता माझं मिळालं, माझ्या नात्याला मिळेल ना, बरोबर आहे. फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल. पत्नी, आई आणि मामा रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत. आईच्या दाखल्यानुसार कायद्यानं मुलाची जात ठरत नाही. गिरीश महाजनांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न. म्हणजे वडील असतील, म्हणजे माणूस असेल तर त्याच्याच रक्तवंशाळीतले सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही. म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या, तिच्या भावालाही द्या, तिच्या वडिलांनाही द्या. मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये. सरकारनं जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला, पण जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरचाच अल्टिमेटम दिलेला आहे, त्यावर ते ठाम आहेत. मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतरही आम्ही मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार. 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत, एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही. मराठवाड्यातल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस. मनोज जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरून पोलिसांची सतर्कता. मराठा आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर. मराठा आंदोलकांना नोटीस पाठवणाऱ्यांवर कारवाई करा, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. नोटीस पाठवल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक. पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं. आणि आम्हाला शांतता अपेक्षित आहे म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस शांततेचं आवाहन करतो. ते अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावून जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील. जालन्यामध्ये वडी गोद्री गावामध्ये मंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. ओबीसी संघटनांकडून गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. नांदेडमधला प्रकार. 7 ते 8 मराठा आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.